नमस्कार, आपण पाहत आहात ओम टीव्ही न्यूज। उंबरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला वेग आला आहे। या पुतळ्याच्या उभारणीसाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे। उंबरज तालुका कराड येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे। या पवित्र कार्यासाठी रामकृष्ण वेताळ यांनी 2,22,000 रुपयांची आर्थिक मदत दिली असून पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांना 5 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। उंबरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून किल्ले रायगड राजसदरावरील मेघडंबरीतील प्रसिद्ध मूर्ती साकारणारे शिल्पकार सतीश गारगे यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला। या प्रसंगी संतोष बेडके, शरद जाधव, रणजित कदम, महेशराव जाधव, अभिजित जाधव, विनोद जाधव, अमोल कांबळे, तुषार पाटील, कृष्णद जाधव, सूरज जाधव, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, महेश कुमार जाधव, जयवंतराव जाधव, शरदराव पाटील, युवराज चव्हाण कालगाव, संदीप घाडगे, माऊली धुमाळ, संग्राम जमदाडे, अमोल पवार, योगेश आपळे, जीवन जाधव, अमित बर्डे, बाळासाहेब पाटणे, पांडुरंग सावंत व शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणालेत, आज उंबरज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या मूर्ती बनवण्याचं काम आदरणीय गाडगे साहेब हे कोल्हापूरला करतायत। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणचे संतोष बेडके, त्याचबरोबर महेश जाधव, युवराज महाराज आणि त्यांची सगळी आणि शरदराव जाधव अशी त्यांची सगळी टीम माझ्याकडं आली होती आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही उंबरजला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतोय आणि त्यावेळेला मी शब्द दिला होता की तुम्हाला काहीही मदत लागली तर निश्चितपणे मी तुमच्या सगळ्या कार्यामध्ये उभा राहीन आणि त्यावेळेला मी बोललो होतो की तुम्हाला मी 2,22,000 रुपये अशी मदत त्या पुतळ्याच्या कामासाठी आपण देऊ आणि त्याचा योग आज जवळपास 3-4 महिन्यांनी आला। मला वाटतं खाली चौथऱ्याचं काम आता संपन्न झालेलं आहे। आता मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम थोड्या दिवसामध्ये आपण घेणार आहोत। आज या ठिकाणी जे मूर्तिकार आहेत त्यांना 5 लाख रुपयाचा धनादेश देण्याचं काम आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतला। आज आपण जे बनवणारे मूर्तिकार आहेत त्यांना आज आपण 5 लाखाचा धनादेश दिला आहे। परंतु मी उंबरज आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना विनंती करेन, जे छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत, आपला हिंदू धर्म त्यांनी पुढे नेण्यासाठी कार्य केलं, अनेक लढाया केल्या आणि आपल्या धर्माचं नाव जगामध्ये पवित्र करण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून झालेलं आहे। अशा एका महापुरुषाचा पुतळा या ठिकाणी उंबरज या ठिकाणी उभा राहतोय। या पुतळ्यासाठी आपल्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे। आपण सगळे हिंदू धर्मीय आहेत, राजकारण विरहित आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन अशा कार्यामध्ये सगळ्यांनी मदत केली पाहिजे। हे जे आता संतोष असतील, शरदराव असतील, ही मंडळी हिंदू धर्मासाठी काम करतायत आणि अशा हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची समाजाची असते। आपण सर्वांनी या कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन या पुतळा स्थापन करण्यासाठी जी लागेल ती मदत आपण समाजातून एकत्रितपणे जमा करून या मंडळाला आपण मदत करावी अशी विनंती करतो। इथून पुढच्या काळात धर्मासाठी काहीही मदत लागली निश्चितपणे रामकृष्ण वेताळ सारखा कार्यकर्ता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला। मी गाडगे साहेबांनाही मनापासूनचे धन्यवाद देतो, कारण त्यांनी वेळात वेळ काढून कोल्हापूरहून त्यांचं काम थांबवून ते आम्ही ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला वेळेत इथं उपस्थित राहिले। त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांनी लवकर आम्हाला मूर्ती द्यावी, जेणेकरून त्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आम्ही मोठ्या दिमाखात या ठिकाणी घेऊ। धन्यवाद। जनसामान्यांचे लाडके नेतृत्व व भारतीय जनता पक्षाचं किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रामकृष्णजी वेताळ हे आज आपल्या ठिकाणी इथं त्यांनी म्हणजे एखाद्याची वृत्ती कशी असते, दानी कुणाला म्हणावं तर ते हे आज यांच्या माध्यमातून आज आपल्याला यांनी एक उदाहरण दिलं की त्यांनी स्वतःहून
फोन करून बाबा मला असं असे तुमच्या ह्या शिवकार्यासाठी मदत करायची आहे म्हणून त्यांनी स्वतःहून नियोजन केलं. आम्हाला सगळ्यांना एक वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा दिली व आज हे स्वतःहून इथं आले की तुम्ही नियोजन करा. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केलं व आज अशा प्रकारे इथल्या सर्व ग्रामस्थांनी सुद्धा व आसपासच्या शिवप्रेमींनी ह्या कार्यासाठी ह्यांच्या म्हणजे बेताळ साहेबांच्या ह्याच्याप्रमाणे सहकार्य करावं. विनम्र आनंद उत्सवामध्ये राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व पूर्ण हिंदुस्थानचे दैवत असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जे का आपण या ठिकाणी संकल्प सोडलेला उभा करण्याचा, त्या संकल्पाला एक मोठी ऊर्जा म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रामकृष्ण बेताळ साहेबजी यांनी या ठिकाणी या कार्याला आपलं एक मोठं योगदान दिले. त्याबद्दल मी प्रथमतः श्रीयोद्धा प्रतिष्ठान व उमरठ ग्रामस्थ व शिवप्रेमींच्या तर्फे प्रथमतः मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी दिलेल्या या कार्याच्याबद्दल मी सर्वांच्या तर्फे मी त्यांना शतशः आभार मानतो आणि त्यांनी वेळोवेळी या कार्यासाठी आम्हाला असंच पुढेही सहकार्य करावं असं मी सर्वांच्या तर्फे त्यांना विनंती करेन. भाऊंचं कार्य एक आध्यात्मिक म्हणा, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याला खूप मोठी जोर देणारं भाऊंचं व्यक्तिमत्व हे सातारा जिल्ह्याला परिचित आहे आणि त्यांच्या या कार्याची ऊर्जा प्रत्येक ठिकाणी गावोगावी ग्रामस्थांच्या कार्यकर्त्यांच्या रूपानं उभी दिसते आणि हा त्यांचा स्वभावाचा एक वैशिष्ट्य आहे आणि त्या स्वभावामुळं लोकप्रिय असलेले हे व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस उच्च पदावर जावं